सुस्वागतम सुस्वागतम. काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजित काव्यरचनी या साप्ताहिक उपक्रमांतर्गत माझे स्वर माझी कविता यामध्ये प्रकारानुसार कविता यात आपण ऐकणार आहोत सातारा जिल्ह्यातील नामवंत कवींच्या शेतीमातीच्या कविता. यात श्री हेमंत कुंभार, श्री विकास पाटील, श्री प्रभात कवी श्री यशवंत गायकवाड, श्री संतोष काळे आणि आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री संतोष बोंगाळे या नामवंत कवींना. श्री हेमंत कुंभार आपल्या फुलवाया वंदरे या कवितेत म्हणतात ते दुष्काळाची दाहकता वर्णन करताना असं म्हणतात की या ओढ्यांना तहान लागली ये घना पुन्हा पुन्हा. तर विकास पाटील आपल्या कर्जमाफी या कवितेत म्हणतात की लय दिसानं माझं बाप असलं ते पाहून कोडं मला पडलं. तर प्रभात कवी यशवंत गायकवाड आपल्या शेतीमाती या कवितेमध्ये शेतीचं आणि मातीचं वर्णन करताना म्हणतात की शेती माझं सोनं ग, माती माझं मोती ग, एक एक दिवशी पिकवतो मी विश्वासाची नाती. तर श्री संतोष काळे आपल्या पाणी म्हणजे जीवन या कवितेत पाण्याचं महत्त्व वर्णन करताना म्हणतात झाडे गेली बघा वठून नाही कुठे हिरव्या वेली. एवढी पाण्याची दाहकता आपल्या कवितेत वर्णन करतात. तर श्री संतोष बोंगाळे आपल्या दुष्काळ या कवितेमध्ये म्हणतात कसा जडला आजार छावणीतही नाही, छावणीतही काळा बाजार सरकार करीत होते डोळे झाक भ्रष्टाचारांसाठी. अशा प्रकारे या शेतीमातीच्या कविता आज आपण ऐकणार आहोत. या काव्य संमेलनासाठी ज्या कवींनी भाग घेतला त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या समूहाचे समूह प्रशासक या श्री आनंद ओळखे सरांनी आपल्याला संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल संयोजक या नात्याने मी सर्वांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. ऐकूया तर शेतीमातीच्या कविता. धन्यवाद. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजित काव्यरजनी या साप्ताहिक उपक्रमांतर्गत माझे स्वर माझी कविता या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. काव्यप्रेमी शिक्षक मंच शाखा साताराच्या वतीने माझे स्वर माझी कविता या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत शेतीमातीच्या कविता. प्रस्तुत कार्यक्रमामध्ये एकूण 5 सन्माननीय कवींचा समावेश आहे. त्यामध्ये माननीय डॉक्टर हेमंत कुंभार सर, माननीय कवी प्राध्यापक विकास पाटील सर, माननीय कवी यशवंत गायकवाड सर, माननीय कवी संतोष काळे सर आणि मी स्वतः संतोष बोंगाळे सर पुणच या सन्माननीय सर्व कवींचे काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने मी स्वागत करतो. चला तर मग ऐकूया माझे सर माझी कविता या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतीमातीच्या कविता. कृषीप्रधान राष्ट्रात माझ्या, कृषीप्रधान राष्ट्रात माझ्या बळीराजा सुखी होऊ दे. कृषीप्रधान राष्ट्रात माझ्या बळीराजा सुखी होऊ दे. प्रत्येकाच्या घरीदारी आनंदाची दिवाळी असू दे. प्रत्येकाच्या घरीदारी आनंदाची दिवाळी असू दे. प्रथमतः मी सातारा जिल्ह्यातील नाणेगाव येथील सन्माननीय कवी डॉक्टर हेमंत कुंभार यांना मंचावरती आमंत्रित करतो. कुंभार सरांच्या कवितेतून निसर्ग आणि प्रेम यांची सांगड आपल्याला पाहायला मिळते. एक घना पुन्हा पुन्हा या कवितेत ते म्हणतात का छेडतोस या नद्यांना तहान वेड्या पामरांना. का छेडतोस या नद्यांना तहान वेड्या पामरांना. झोकून देतो नभातुनी त्यारे धारा पुन्हा पुन्हा. झोकून देतो नभातुनी त्यारे धारा पुन्हा पुन्हा.
मी कविवर डॉक्टर कुंभार सरांना विनंती करतो की त्यांनी काव्यप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी ए रे घना पुन्हा पुन्हा ही कविता सादर करावी. माझं नाव डॉक्टर हेमंत कुंभार. माझ्या कवितेचं नाव आहे फुलण्या यावन राईला. फुलण्या यावन राईला वसंतोत हवा तुझा, या धरणीचा सुगंध येण्यास स्पर्शुत हवा तुझा. फुलण्या यावन राईला वसंतोत हवा तुझा, या धरणीचा सुगंध येण्यास स्पर्शुत हवा तुझा. ही तृणे साध घालती तुझ्याच त्या थेंबा पुन्हा, या ओढ्यांना तहान लागली एक घना पुन्हा पुन्हा. पक्षांची ती हाक आतली झेलण्या तुला पुन्हा पुन्हा. पक्षांची ती हाक आतली झेलण्या तुला पुन्हा पुन्हा. फुलवण्याची रंग पिसारी आतुरले रे मोर पुन्हा. का छेडतोस या नद्यांना, का छेडतोस या नद्यांना, तहान वेड्या पामनांना. झोकून दे तू नभा तुम्ही, त्यारे धरा पुन्हा पुन्हा, त्यारे धरा पुन्हा पुन्हा. धन्यवाद कुंभार सर. आपण आपल्या कवितेतून सर्व सृष्टीनेच घनासाठी केलेला अर्ज खूप छान शब्दामध्ये मांडलात. पुन्हा एकदा धन्यवाद. असे म्हणतात, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जात जन्मतो आणि मरतो. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जात जन्मतो आणि मरतो, तरी पण शेवटच्या श्वासापर्यंत काळ्या आईची सेवा करतो. तरी पण शेवटच्या श्वासापर्यंत काळ्या आईची सेवा करतो. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय सन्माननीय कवी प्राध्यापक विकास पाटील सर यांना. आपल्या हिंदी आणि मराठी कवितेतून रसिक श्रोत्यांची मने जिंकणारे, काव्यप्रेमी रसिक श्रोत्यांना विचारप्रवण बनवणारे, संशोधक वृत्तीचे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सरांची ओळख आहे. मी सन्माननीय कवी विकास पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कर्जमाफी ही कविता सादर करावी. नमस्कार. मी प्राध्यापक विकास पाटील, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टा येथे हिंदी विषयाचं अध्यापन करतो. माझे गाव एडेमचंद्र, तालुका कराड, जिल्हा सातारा. सर्वप्रथम मी अनंत घोडके सर, सर्व समूह प्रशासक, सर्व समूह सदस्यांचा ऋणी आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवकवीसाठी हा मंच आपण उपलब्ध करून दिला. या कार्यक्रमामध्ये माझी एक कविता प्रस्तुत करतोय. यामध्ये सरकारकडून कर्जमाफीची झालेली घोषणा, शेतकऱ्यांची झालेली दुरावस्था ही प्रस्तुत करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कर्ज माफी. लय दिसानं बा माझं हसलं, लय दिसानं बा माझं हसलं, त्याचं हस पाहून मला मात्र कोडं पडलं, त्याचं हस पाहून मला मात्र कोडं पडलं. हसत हसत म्हणतो मला कर्जमाफी झाली, हसत हसत म्हणतो मला कर्जमाफी झाली. सर्व कर्ज माफ होणार, आता मात्र पोरा आपलं दिस येणार. सर्व कर्ज माफ होणार, आता मात्र पोरा आपलं दिस येणार. 4 दिवस झालं दररोज बँकेत जातोया, त्यांना हवी ती कागद देतोया. 4 दिवस झालं दररोज बँकेत जातोया, त्यांना हवी ती कागद देतोया. साहेब म्हणतो कसा ही कागद झाली जुनी, साहेब म्हणतो कसा ही कागद झाली जुनी. सरकारने पुन्हा आज नवीन घोषणा केली, सरकारने पुन्हा आज नवीन घोषणा केली. बघ पोरा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार. बघ पोरा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार.
जगाच्या पोशिंद्याला ओळीत उभा करून पुन्हा अपमानित व्हावं लागणार. जगाच्या पोशिंद्याला ओळीत उभा करून पुन्हा अपमानित व्हावं लागणार. दिस उगवल्यापासून काम करून तालुक्याला पळतो हाय. दिस उगवल्यापासून काम करून तालुक्याला पळतो हाय. कर्जमाफीची वेबसाईट मात्र सदैव बंद पडली आहे. कर्जमाफीची वेबसाईट मात्र सदैव बंद पडली आहे. पोटाला लावून चिमटा राब राब शेतात राब. पोटाला लावून चिमटा राब राब शेतात राबलो. व्याजासहित सर्व कर्ज वेळेत भरलं. व्याजासहित सर्व कर्ज वेळेत भरलं. शासनाच्या मते माझं हितच चुकलं. व्याजासहित सर्व कर्ज वेळेत भरलं. शासनाच्या मते माझं हितच चुकलं. भरलेल्या मनानं म्हणतो कसा वेळेत कर्ज भरणाऱ्याला शासनानं गाजर दिला आहे. भरलेल्या मनानं म्हणतो कसा वेळेत कर्ज भरणाऱ्याला शासनानं गाजर दिला आहे. कर्ज बुडवणाऱ्यांना मात्र दुधावरची साय दिली आहे. कर्ज बुडवणाऱ्यांना मात्र दुधावरची साय दिली आहे. बघता बघता दिवस मात्र गेले. बघता बघता दिवस मात्र गेलं. बापाच्या चेहऱ्यावरनं हसू लोक पावलं. बापाच्या चेहऱ्यावरनं हसू लोक पावलं. आता मात्र मला भीती वाटू लागली. आता मात्र मला भीती वाटू लागली. रात्री न झोपणाऱ्या बापाची काळजी वाटू लागली. रात्री न झोपणाऱ्या बापाची काळजी वाटू लागली. बस झाला नको कर्जमाफी. बस झाला आता नको कर्जमाफी. बाला झोपू दे आज शांत हो. बाला झोपू दे आज शांत हो. आम्हा लेकरांना असू दे शिळी भाकरी. आम्हा लेकरांना असू दे शिळी भाकरी. पण देवा कायम असू दे बापाच्या मायेची सावली. पण देवा कायम असू दे बापाच्या मायेची सावली. धन्यवाद. माझ्या कवितेविषयी प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या कवितेतून कर्जमाफी नाही मिळाली तरी चालेल, कर्जमाफी नाही मिळाली तरी चालेल, पण आपला बाप जिवंत राहिला पाहिजे हा मौलिक संदेश दिलात. पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर मी आपल्यासमोर शेतीमाती ही कविता घेऊन येत आहेत सन्माननीय प्रभात कवी श्री यशवंत गायकवाड सर. पुणे विभाग माध्यमिक शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा चे ते विद्यमान चेअरमन आहेत. सरांच्या कवितेत कृषकांच्या जाणीवेचा जागर मांडलेला असतो. मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपली शेतीमाती ही कविता रसिक श्रोत्यांसमोर सादर करावी. मी यशवंत गायकवाड, चेअरमन पुणे विभाग माध्यमिक शिक्षकेतर पतसंस्था मर्यादित सातारा, आपणासमोर सादर करतोय शेतीमाती ही कविता. तर ऐका. शेती माझी सोनं ग, माती माझी मोती ग. शेती माझी सोनं ग, माती माझी मोती ग. एक एक दिवशी पिकवितो ती विश्वासाची नाती ग. नात्यामधली ओढ माझी रोज रोज कष्ट करती ग. नात्यामधली ओढ माझी रोज रोज कष्ट करती ग. रोज रोज शेती मातीशी कसरत करत सोन्याचं रान पिकवती ग. माझं नातं मातीशी, माझं नातं काळ्या आईशी. माझं नातं मातीशी, माझं नातं काळ्या आईशी. रोज कामाशी दोस्ती करून रोज नवनाती मिळवती ग. शेती माझं मैदान ग, रोज मी तिथं खेळतो ग. शेती माझं मैदान ग, रोज मी तिथं खेळतो ग.
चौकार षटकार मारून मीच माझा सुखावतो ग. शेतकरी माझा हिमती ग, चांगली पिकवतो रास ग. शेतकरी माझा हिमती ग, चांगली पिकवतो रास ग. पण त्याच्याच पिकवलेल्या राशींचा भाव ठरवतो दलाल ग. शेती माझ्या मातीत ग, माती माझ्या शेतात ग. शेती माझ्या मातीत ग, माती माझ्या शेतात ग. रोज कष्ट करून माझ्या घामाचा ती मोती पिकवती ग. कारण हीच तर माझी माती शेती ग. माझी शेती हीच माझी माती ग. रोज रोज राबून मातीत आपण सोन्याचं रान पिकवतो ग. आपण सोन्याचं मोती पिकवतो ग. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे जीवन ही कविता सादर करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत सन्माननीय कवी संतोष काळे सर. आधी झेलावीत उन्हे तेव्हा समजते छाया, आधी झेलावीत उन्हे तेव्हा समजते छाया. झाडे तोडू नकोस रे माणसा, नाहीतर करपून जाईल काया, नाहीतर करपून जाईल काया. मी श्रीयुत काळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. सातारा जिल्हा काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजित काव्य रजनी या साप्ताहिक उपक्रमांतर्गत मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी संतोष काळे आपले आभार व्यक्त करतो. मी या उपक्रमासाठी निवडलेली कविता आहे पाणी असते जीवन. पाणी असते जीवन, झाडे गेली बघा वटून, झाडे गेली बघा वटून, नाही कुठे हिरवी वेली. झाडे गेली बघा वटून, नाही कुठे हिरवी वेली. वाडे ऊन माथ्यावरी होई जीवनाची काहिली. झळा उन्हाच्या किती झोंबती साऱ्या अंगाला, झळा उन्हाच्या किती झोंबती साऱ्या अंगाला. पाणी मिळेना कुठर कोरड पडली घशाला. शोधून थकले हे पाय, शोधून थकले हे पाय, तेव्हा दिसे कुठे एक नळ. बाप लेकांची धडपड असा छेडतो दुष्काळ. रापलेले चेहरे असे, रापलेले चेहरे असे किती येतील थकून. रोज पाण्यासाठी संघर्ष वनवन संपेना अजून. रापलेले चेहरे असे किती येतील थकून. रोज पाण्यासाठी संघर्ष वनवन संपेना अजून. पायी तुटकी चप्पल, पायी तुटकी चप्पल असे गरिबीचं जिणं. अजून होईना कसं मोठ्या पावसाचं येणं. पायी तुटकी चप्पल असे गरिबीचं जेणं. अजून होईना कसं मोठ्या पावसाचं येणं. स्वप्न राहिले दूर मुलांचे पावसात चिंब भिजायचे. स्वप्न राहिले दूर मुलांचे पावसात चिंब भिजायचे. 10 दिशा पाण्यासाठी मनी ठरले झाड लावायचे. 10 दिशा पाण्यासाठी मनी ठरले झाड लावायचे. झाडे लावता धरणी होईल बघा हिरवीगार. झाडे लावता धरणी होईल बघा हिरवीगार. पाणी अजून वापरू होईल सुपीक संसार. पाणी जपून वापरू होईल सुपीक संसार. एका थेंबाविन र मानवा, एका थेंबाविन र मानवा. तुझा जीव जाईल संपून. नका करू पाण्यात त्याची नासाडी. पाणीच असते जीवन, पाणीच असते जीवन, पाणीच असते जीवन. धन्यवाद. धन्यवाद काळे सर. आपण आपल्या कवितेतून पाण्याचं महत्त्व किती मौलिक आहे हा संदेश दिला. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर आपल्यासमोर मी स्वतः संतोष बोंगाळे दुष्काळ ही कविता ठेवतोय. कवितेचं शीर्षक आहे दुष्काळ.
कसा पडला दुष्काळ पडे जीवासी घोर, कसा पडला दुष्काळ पडे जीवासी घोर, चारा पाण्याविन ढोर कृश झाली, आयुष्याचा केला खेळ पाण्याविना दारी नळ, जीव पाठीसी टांगून माय फिरे वन वन, उडे चित्राबांची तारांबळ उभा छावण्यांचा तळ, उडे चित्राबांची तारांबळ उभा छावण्यांचा तळ, माणसे झाली रानो माळ पोटा पाण्यासाठी, कसा जडला आजार छावणीतही काळा बाजार, कसा जडला आजार छावणीतही काळा बाजार, सरकार करी डोळे झाक भ्रष्टाचारासाठी, डोळे पुसाया त्यांचे होते जाहीर पॅकेज, डोळे पुसाया त्यांचे होते जाहीर पॅकेज, व्यवस्थाच झाली लिकेज टक्केवारीसाठी, व्यवस्थाच झाली लिकेज टक्केवारीसाठी, वाढे दुष्काळाची झळ सारे उपाय निष्फळ, वाढे दुष्काळाची झळ सारे उपाय निष्फळ, उसवला माणूस अवघा रोजगारापायी, उसवला माणूस अवघा रोजगारापायी, डोई कर्जाचा डोंगर फिरे घरावरी नांगर, डोई कर्जाचा डोंगर फिरे घरावरी नांगर, चिमण्या पाखराचा संसार असा मोडतो संसार, चिमण्या पाखराचा संसार असा मोडतो संसार, लय जहरी दुष्काळ जगण्याचे गेले बळ, लय जहरी दुष्काळ जगण्याचे गेले बळ, आत्महत्येचा सोकाळ होई कर्जा पोटी, आत्महत्येचा सोकाळ होई कर्जा पोटी, ओस झाल्या दाही दिशा हृदयी पेरावी रे आशा, ओस झाल्या दाही दिशा हृदयी पेरावी रे आशा, सूर्य उगवेल बरवा रंग घेऊन हिरवा, सूर्य उगवेल बरवा रंग घेऊन हिरवा. शेतकऱ्यांची परिस्थिती, पडणारा दुष्काळ आणि त्याच्यामुळे त्याचे होणारे हाल हे खरं तर मानवी जीवनाला लाभलेला शापच आहे. पण तरी पण आपण शेतकऱ्यांना हिंमत दिली पाहिजे. यासाठी मी शेवटच्या कडव्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे, हिम्मत हारू नये बळी राजा, जगासी तूच दातार. हिम्मत हारू नये बळी राजा, जगासी तूच दातार. एकमेका देऊ आधार जगण्यासाठी, एकमेका देऊ आधार
जगण्यासाठी, एकमेका देऊ आधार जगण्यासाठी. धन्यवाद. मी संतोष बोंगाळे आपल्यासमोर आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजित आदत्या या काव्यरजनी साप्ताहिक उपक्रमांतर्गत माझे स्वर माझी कविता हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात प्रामुख्याने आपण शेतीमातीच्या कविता सन्माननीय कवींच्या स्वरामध्ये ऐकल्यात. या कार्यक्रमामध्ये एकूण 5 कवी सहभागी झाले होते. त्यामध्ये माननीय डॉक्टर हेमंत कुंभार सर, सन्माननीय कवी प्राध्यापक विकास पाटील सर, सन्माननीय कवी यशवंत गायकवाड सर, सन्माननीय कवी संतोष काळे सर, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. काव्यप्रेमी शिक्षक मंचचे मुख्य समूह प्रशासक श्री आनंद घोडके सर यांचे वेळोवेळी आम्हाला सहकार्य असते आणि त्यांच्या प्रेरणेतूनच नवीन नवीन उपक्रम आम्ही राबवत असतो. त्यांचेही मौलिक सहकार्य आम्हाला लाभले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे नेटके संयोजन करणारे संयोजक बाविस्कर सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी सुंदर असे ग्राफिक्स तयार करून देणारे झोटे सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय आनंदाने ऐकलात, त्याबद्दल काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने सर्व रसिक श्रोत्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि येथे थांबतो. धन्यवाद.